क्लिनिक या नूतन व्यवसायाचा सावरगावमध्ये शुभारंभ झालाय। या नूतन व्यवसायाचा शुभारंभ जुन्नरचे तुळजा भवानी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर सुनील शेवाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय। या भव्य नूतन व्यवसायाच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सावरगावचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विकास जुंद्रे यांची होती। या प्रसंगी सावरगाव सरपंच रेणुकाताई वारे, उपसरपंच दीपक बाळसराफ, माजी चेअरमन महादेव बाळसराफ, तंटमुक्ती अध्यक्ष राजन शेठ बाळसराफ, ग्रामपंचायत सदस्य किरण गाढवे, सेवानिवृत्त मंडलाधिकारी अरुण भाऊसाहेब क्षीरसागर, पांडुरंग मनसुख, विजय ढमढेरे, तानाजी जुंद्रे, दिलीप खिलारी, आनंद खुळे, आनंद जुंद्रे, देवराम मनसुख, श्रीधर बाळसराफ, जुंद्रे मेडिकलचे सर्वेसर्वा सिद्धेश हांडे, श्रेयस लॅबचे सर्वेसर्वा गावडे मॅडम तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांनी विघ्नहर्ता क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉक्टर बेलसरकरजी आपणास शुभेच्छा देताना सांगितले की आपण चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांची सेवा करा। याचबरोबर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आपण मुक्कामी राहून चांगल्या प्रकारची सेवा द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे। उपस्थित सर्व मान्यवरांचे सन्मान आणि आभार विघ्नहर क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉक्टर बेलसरकर यांनी मानले। दुर्ऋतू अमृत योगाच्या निमित्तानं या ठिकाणी विघ्नहर्ता क्लिनिक या दवाखान्याचं उद्घाटन आमचे परम स्नेही आणि सावरगाववर त्यांनी काय मायेची पाखर ठेवली। सावरगाव आणि शेवाळे डॉक्टर हे समीकरण झालेलं आहे, यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि सावरगावला खऱ्या अर्थानं गरज होती। परंतु मी डॉक्टर साहेबांना सांगेन की आपण त्यांना आम्ही ग्रामस्थ विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल चांगल्या प्रकारे या ठिकाणी चाललेलं आहे, परंतु एक निवासी डॉक्टर आम्हाला गरजेचा आहे आणि रात्री अपरात्री काही प्रसंग येतात त्यावेळी जर डॉक्टर या ठिकाणी हजर असतील तर आमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। म्हणून मी डॉक्टरला सांगेन की आपण या ठिकाणी नवीन नाही सेटल होता आलं, परंतु कायम स्वरूप या ठिकाणी जर तुम्ही निवासी राहिले तर तुमच्या धंद्याची भरभराट होईल, आमची गैरसोय दूर होईल। या विघ्नहर्ता क्लिनिकला मी सावरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। क्लिनिक्स म्हणजे डॉक्टरांचे व्यवसायाचे या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर शेवाळे सर यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे। त्या प्रसंगी उपस्थित सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी, डॉक्टर साहेब आता चेअरमन साहेबांनी बोलून दाखवलं की डॉक्टरांना काय अपेक्षा आहे। आमची दुसरी अपेक्षा अशी राहील की योग्य व माफक दरात आपण सेवा द्यावी व जेणेकरून रुग्णांना गुण येईल अशा प्रकारचे नवनवीन प्रकल्प किंवा पर्याय आपण राबवावे, जेणेकरून चांगल्या प्रकारचे प्रयोग करून आपण या ठिकाणी पेशंटचं समाधान कराल, पेशंटला आजारातून लवकरात लवकर बरे कराल अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो व तुम्हाला आमच्या खिलारवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या नवीन व्यवसायात खूप खूप शुभेच्छा देतो। आपला व्यवसाय दिवसेंदिवस भरभराटीत जावो असे श्री प्रभू रामचंद्र प्रार्थना करतो। या ठिकाणी थांबतो। जय जय महाराज। सावरगावमध्ये नवीन क्लिनिकचं उद्घाटन विघ्नहर्ता क्लिनिक या हॉस्पिटलचं शुभारंभ उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व सावरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले ते माननीय श्री शेवाळे सर यांच्या हस्ते अतिशय यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं आणि मी आल्यानंतर डॉक्टरनं पहिलं हाच विषय मांडला त्यांच्यासमोर की इथे दवाखाने भरपूर आहेत, परंतु रात्रीच्या वेळेस इथं आपले स्थानिक डॉक्टर एकही नाही। तर यासाठी सहकार्य जर झालं तर सावरगावची पंचक्रोशी भरपूर मोठी आहे। यामध्ये आपल्या पंचक्रोशीमध्ये म्हणजे सावरगाव हे वाड्या वस्त्यांचं एक गाव आहे। वाड्या वस्त्यांचे एक समजा इमर्जन्सी एखादं जर पेशंट आलंच तर त्याला पुढे न्यायला म्हणजे इथून कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर जुन्नर, घोडेगाव किंवा नारायणगाव याशिवाय पर्याय नसतो। यासाठी डॉक्टरांनी सहकार्य करून स्थानिक म्हणजे रहिवाशी जर सेवा दिली तर खूपच लाभ याचा नागरिकांना होईल, पेशंट्सना होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि मी माझ्या ग्रामपंचायतीच्या सावरगाव पंचक्रोशीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भरभरून अशा शुभेच्छा व्यक्त करते। धन्यवाद। विघ्नहर क्लिनिक या नावाने आपल्या गावात जो दवाखाना चालू झाला आहे, तर पहिल्यांदा या विघ्नहर क्लिनिकला तसेच डॉक्टर CG बेलसरकर डॉक्टर साहेब यांना आमच्या सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने
हार्दिक अशा शुभेच्छा देतो। या कार्यक्रम प्रसंगी ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते जुन्नर शहरातील एक नामवंत डॉक्टर माननीय शेवाळे सर, या डॉक्टर साहेबांच्या हस्ते या दवाखान्याचं उद्घाटन झाले। शेवाळे डॉक्टरांच्या हस्ते उद्घाटन झालं, मी या दवाखान्याची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही। तर सर्व सावरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या सर्व मान्यवरांना हार्दिक अशा मान्यवरांचे आभार मानतो। आज या ठिकाणी विघ्नहर्ता क्लिनिक डॉक्टर चित्रार्थ बेलसरकर यांच्या नवीन दवाखान्याचं उद्घाटन झालेलं आहे। या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे स्नेही राजन शेठ, चेअरमन साहेब, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, खिलारी साहेब, त्याचप्रमाणे सर्व बेलसरकर कुटुंबीय, जुन्नरवरून आलेले बरेचसे नागरिक, रोपडे साहेब, त्याचप्रमाणे इतरही जुन्नरचे रहिवासी आणि खिलारवाडी, पाबळवाडी, त्याचप्रमाणे इथलं असलेले एकनाथवाडी, या सर्व परिसरातील असंख्य नामवंत व्यक्तिमत्व, या सगळ्यांचं प्रथमतः मी या उद्घाटनानिमित्त स्वागत करतो आणि ह्या दवाखान्याच्या उद्घाटनानिमित्त पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो। वास्तविक पाहता दवाखान्याचं उद्घाटन आणि दवाखान्याला शुभेच्छा देत असताना त्या शुभेच्छेचा खरा मतितार्थ असा आहे की या दवाखान्यामध्ये येणारे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना वेळेवर सेवा मिळणं तर गरजेचंच आहे। ही सेवा मिळत असताना ती सेवा माफक दरात मिळावी आणि त्याचबरोबर त्या सेवा देत असताना अचूक निदान व्हावं। निदान होत असताना निदानाच्या अनुषंगाने ज्या तपासण्या आहेत त्या योग्य तेच व्हाव्यात आणि ट्रीटमेंट पार्ट हा चांगला मिळावा। सावरगाव हे तसं फार पुरातन गाव, या गावाला जुन्नर इतकाच जुना इतिहास आहे। अगदी धुंडी पारुंड्याला येत असलेल्या धुंडीपासून तर या ठिकाणी असलेलं रामाचं मंदिर हे अतिशय प्रख्यात मंदिर आहे। एक चांगलं सदन असं हे गाव आहे। गावातील जे नागरिक आहेत ते पारंपरिक कित्येक पिढ्यानपिढ्या या ठिकाणी वास्तव आहे। अतिशय कष्ट करून या लोकांनी आपलं जीवन या पूर्वकाळात व्यतीत केलेलं आहे। जुन्नर तालुक्यातील ज्या काही गावांना तटबंदी आहे किंवा ज्या काही गावांना वेश आहे तसं हे गाव आहे आणि अतिशय पुरातन इतिहास जपलेलं हे गाव आणि या गावामध्ये असलेले सर्व नागरिक अतिशय कष्टकरी, शेतकरी आणि या ठिकाणी निरनिराळे व्यावसायिक स्वरूप आता प्राप्त झाले। छोटे छोटे व्यवसाय या ठिकाणी चालू झालेले आहेत। या गावाचा तसा फार विकास झालेला आहे आणि या विकास कामामध्ये गावातील पुढाऱ्यांनी फार मोठ्या प्रकर्षाने भाग घेऊन हे गाव एक ऊर्जित अवस्थेत आलेलं आहे। काही वर्षापूर्वी या ठिकाणी पूलही नव्हता, काही नव्हता। 1985 सालानंतर ह्या गावाला ऊर्जित अवस्था आली आणि आता या गावामध्ये असलेला हा जो मार्ग आहे या मार्गावरची जी होत असलेली वाढ, व्यावसायिक वाढ, फार बदल झाला आहे सावरगावमध्ये आणि याचं कारण या ठिकाणी असलेल्या नागरिकांची सतत पुढे पुढे जाण्याची, प्रगती आणि विकास करायच्या अनुषंगाने असलेली दूरदृष्टी। या परिसरामध्ये एक चांगला वैद्यकीय दवाखाना झालेला आहे। सरकारी दवाखान्याला पारितोषिक सातत्याने मिळालेलं आहे। या गावामध्ये काम करत असलेले वैद्यकीय कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात। गावामध्ये सातत्याने एकोपा राहिलेला आहे। असं हे गाव अतिशय नामांकित जुन्नर तालुक्यातलं एक गाव आहे आणि या गावामध्ये चित्रार्थाने दवाखाना चालू केला आहे, हे एक चांगली गोष्ट आहे। या गावामध्ये असंख्य डॉक्टर या पूर्व काळात येऊन गेले परंतु स्थायिक झाले नाही। मारवाडी डॉक्टरही होते म्हणून मारवाडी डॉक्टरांनी या ठिकाणी एक प्रयत्न केला होता, दवाखाना टाकायचा प्रयत्न केला होता। घटना 80-85ची असेल, 40-50 वर्ष झाले। म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय तर बरेच डॉक्टर येतात, जातात, प्रॅक्टिस करतात, परंतु या नागरिकांनी जी एक या ठिकाणी खंत व्यक्त केली की यांना रेसिडेन्शियल डॉक्टर, निवासी डॉक्टर की जो सर्व प्रकारची सेवा सुविधा या ठिकाणी देईल, लोकांच्या आरोग्याची काळजी घेईल,
या ठिकाणी छोटी छोटी शिबिरं भरवील आणि त्याच्यातून लोकांना आरोग्याविषयीची जागरूकता निर्माण करून देईल. मध्यंतरीच्या काळामध्ये सावरगावमध्ये पहिला कोरोना पेशंट सापडला. मागच्या एप्रिलमधली घटना असेल मला वाटतं. म्हणजे जेव्हा कोरोना आला मार्च 22ला लॉकडाऊन झालं आणि त्याच्यानंतर पहिला पेशंट इथं जावं. म्हणजे इतके जागरूक नागरिक आहेत की इतर ठिकाणी पेशंट आले असतील परंतु तो पेशंट या ठिकाणी आल्यानंतर त्याची तपासणी करणं आणि गावाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी ज्या ज्या काही मूलभूत बाबी पाळाव्या लागतात त्या लोकांनी सातत्याने पाळलेल्या आहे. तर या ठिकाणी चित्रार्थ दवाखाना टाकलाय ते ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत तो खऱ्या अर्थाने पूर्ण करेल. चित्रार्थीने माझ्या दवाखान्यामध्ये माझ्याबरोबर काम केलेलं आहे. एक चांगला होतकरू डॉक्टर आहे, अभ्यासू आहे, निदानही चांगलं करतो, ट्रीटमेंटही चांगली देतो. तर अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना मात्र चिकाटी आणि धाडस या दोन गोष्टी लागतात. या दोन्ही गोष्टी जरी असल्या तरी तुमची क्षमताही तितकी दर्जेदार पाहिजे. ती चित्रार्थकडे आहे आणि तो चांगली सेवा देईल अशी मला अपेक्षा आहे. या आजच्या उद्घाटनानिमित्त मी त्याला शुभेच्छा देतो. आणि त्यांनी जे वैद्यकीय शिक्षण घेतलंय की BHMS डिग्री घेतलेली आहे आपले कणसे साहेबांच्याच कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण प्राप्त केलंय आणि त्याच्यानंतर शिक्षणानंतर ते शिक्षण समाज उपयोगी कसं होईल या अनुषंगाने जे प्रशिक्षण असतं ते प्रशिक्षण त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलमध्ये पुणे या ठिकाणी खेड या ठिकाणी घेतलेलं आहे आणि स्वतः एक चांगला तज्ज्ञ असा डॉक्टर तो तयार झालेला आहे. त्याचं भविष्यामध्ये चांगलं काम हो आणि त्याला सर्व नागरिकांनी सहकार्य करावं. त्याचप्रमाणे रुग्णांनी त्याच्या सेवेची ज्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सेवा अदा करायचे ठरवले. जवळच लॅबोरेटरी या ठिकाणी झाली मी ऐकलंय. तर चांगल्या पद्धतीच्या सेवा सुविधा या गावामध्ये आल्यात. चेअरमन साहेब म्हटले आम्ही मॉल टाकलाय. राजन शेठ या ठिकाणी आहेत. या गावातले नागरिक अतिशय जागरूक आहेत. बँका आलेल्या आहेत. त्या सर्वांना विकासाच्या कामी शुभेच्छा देऊन हा दवाखाना चांगला चालू आणि लोकांना चांगली सेवा मिळो अशी आशा व्यक्त करून मी माझं वक्तव्य थांबवतो आणि चित्रार्थला पुन्हा शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम डॉक्टर शेवाळे सर हे या ठिकाणी उद्घाटनाला आले त्याबद्दल त्यांचा आभार. तसेच या सावरगाव ग्रामपंचायतीतली लोक, ग्रामपंचायत सदस्य तसेच बाकीचे ग्रामस्थ यांनी इथे येऊन शुभेच्छा रूपी मला आशीर्वाद दिले त्याबद्दल त्यांचं आभार. तसेच पुढे आता सावरगावकरांची जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा कशी उपलब्ध करून देता येईल हाच माझा हेतू राहील. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.